और ये आते ही हमारा ट्रैफिक के साथ स्वागत हो गया है। हमारा सोसाइटी है, ये हमारा क्लब है बाहर। हॅलो गाइज, सो मी आली आता मुंबईला अँड तुम्ही नंदुरबार मुंबई पुणे फुल ब्लॉग तुम्ही बघा. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट. काय काय होतंय मला पण माहीत नाही अजून काय काय होणार आहे. आणि पुण्यामध्ये मला 2 स्टॉप आहेत, म्हणजे दादा आणि दिव्याकडे पण जायचं आहे. सो बघूया आता कसं जमतंय. आणि नेहा श्रुतीकडे तर जातेच आहे मी, पण 2च दिवस आहे. 2 दिवसात काय काय प्लॅन होत आहेत बघूया. मोस्टली मला तर ट्रेकिंगला जायचं होतं, बट पाऊस वगैरे चालू आहे त्यामुळे माहीत नाही. पावसामुळे ट्रिप कॅन्सल होत आहेत मोस्टली. हरिहरेश्वर आणि अंदरबन तर बंदच केलं आहे आय थिंक. त्यामुळे सध्या तर बघू आता काय होतंय काय नाही. आता तर आम्ही निघतोय पुण्याला. पसारा बघा, हा सगळा पसारा पडला आहे. मी आली आहे सकाळी 5 वाजता नंदुरबारवरून आणि येऊन झोपली. माझा पहिला विचार होता की मी डायरेक्ट दादरवरून पुण्याला जाऊ, परत घरी येऊ आणि टाईमपास होईल, जो होतोच आहे. बट ठीक आहे, आता काय ऑप्शन नाही आहे. आता मी जाते. आता मी आणि सानू निघू. 2:30 वाजताची ट्रेन आहे किंवा 1 वाजताची पण आहे. बघू कसं पॉसिबल होतं आहे. मी रेडी झाली आहे. सानू गेली आहे बाहेर नाश्ता घ्यायला अँड नाश्ता करून बस आम्ही निघू फास्ट. मॅडमनी ऑर्डर सोडली आहे, प्यायचं पाणी ठेव फ्रीजमध्ये. सो मी ते ठेवते आता अँड बस. बाकी तुम्ही बघत राहा पुढे कसं कसं जातोय. रिझर्वेशन पण नाही केलं आहे मी जाताना पुण्याचं, कारण आमचं टायमिंग फिक्स नव्हता. जायचं आहे नाही जायचं आहे, सानू येते नाही येते, त्यामुळे आता निघू आम्ही. माझं ऑलमोस्ट बॅग भरून झाली आहे, सगळं आवरून झालं आहे. सानू मॅडम अजून पण नाही आली. काय वगैरे घालणार आहे, टॉप आणि खाली पॅन्ट. अजून आली नाही. आल्यावर मी दाखवेल तुम्हाला काय घेऊन आले. एवढा टाईम लावून काय घेऊन आले बघूया. 5 minutes later. एवढा टाइम लावतोय त्यापेक्षा मी घरीच काहीतरी बनवलं असतं असं वाटतंय मला आता. बट मॅडम अजून आलेल्या नाही. 1 eternity later. फुल 1.5 तास नाश्ता घ्यायला गेली आणि काय आणलंय. इससे अच्छा मैं घर पे नहीं बना लेती. तो बनाने का मैं नाश्ता घ्यायला गेलीच नव्हती पप्पा दिवस. इतनू सा नाश्ता लेके आई है और इतनी सी चटनी. और हमें निकालना है पुणे. मी आम्हाला जायचंय पुण्याला आणि हा एवढूसा नाश्ता घेऊन आले. अभी निकल और सानू आणि सानूला ब्लाउज तिला सॉक्स नाही भेटत आहे. ती वेगवेगळ्या घालते. दाखव. ढंग से तो पहन पूरा.
एक ही लेके आई थी, मैं हमेशा लेके आती हूँ, लेकिन अभी मैं एक ही लेके आई। अरे इथे चेअर वर बघ। चला निघूया। बहुत लेट हो गया। मी मराठी आहे। चला भाई जाऊ दे। सो गाइज आम्ही उतरलोय CST ला। आम्ही होतो 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आणि तिथून चालत आम्ही आलोय 17 वर। भाई साहब हालत काय काय अभी। आणि या पावसाळ्याच्या दिवसात एवढा उन्हाळा कुठे असतो यार? एवढा काही शरम। दूर दूर पर्यंत अजून 17 नंबर दिसत नाहीये। मस्त जागा पण भेटली आम्हाला। फुल खाली आहे ट्रेन, फुल खाली मस्त। कितना मुंह घुमाती है देखो गाइस, ये देखो देखो, इसलिए इतने बड़ी बड़ी आंखें हो गए। क्या हो गया? आता डायरेक्ट भेटू पुण्याला जाऊन। मी तर झोपणार आहे। बोलने देगी, बोलने देगी, हाँ वो बोलने देगी। आम्ही पुण्यामध्ये पोचलोय आणि पुण्याला पोचायला एवढा स्ट्रगल लागलाय मला फर्स्ट टाइम की मी विचार करते परत कधीच नको येऊ। कैसा था आपका पहला एक्सपीरियंस पुणे आने का? बिचारी पहिल्यांदा आली आहे माझ्यासोबत आणि आम्ही 2 वाजताच्या ट्रेनमध्ये बसलो होतो। 2 वाजताच्या ट्रेनमध्ये अभी तो पुणे में पैर रखा है, आगे जाके ट्रैफिक भी मिलने वाली है। आज यार आज पुणे का ट्रैफिक देखता है यार, क्या कोप्पो में कुछ ट्रेन बड़ा आज इसकी बड़ी थी तो घंटे बेकार तो है। आधे घंटे से ट्रैफिक में अटके हम लोग। हाँ आज क्या गुड लाख चलानी करो। हमारी लोकल बहुत अच्छी है, पैसे लगा। मतलब पुणे में आए और ट्रैफिक का रंग नहीं देखे, ऐसा तो हो ही नहीं सकता। काय हिंदी मराठी हिंदी मराठी। ओ भाई फायनली पोचलोय आम्ही नेहाश्रुतीच्या रूमवर। येत आहेत आम्हाला खाली घ्यायला, माहित नाही खाली उभे आहेत का। सो फायनली मी रूमवर पोचले आणि नेहाश्रुतीचं आणि फ्रेशन अप झाली आहे मस्त। A few moments later. घे तुला जे माहिती आहे ते घे चांगलं।
मला दाखवायचंय की ही नेहा श्रुतीची बिल्डिंग आहे आणि त्याच्या समोरच पब आहे. किती कॉस्टली एरिया मध्ये राहता आणि बिल्डिंगच्या बाजूलाच नॅचरल. इतके कॉस्टली एरिया. Early the next morning. गुड मॉर्निंग गायज. आज आहे सॅटर्डे अँड मी तरी उठली आहे सध्या. आता तर मॉर्निंगचा काही प्लॅन नाही आहे. मी आणि सानू जातोय नाश्ता करायला. नेहा श्रुती क्लिनिकला गेलाय त्यामुळे आम्ही रेडी थोडंसं फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करायला जातो. दुपारी बघू काय प्लॅन आहे, कुठे जातोय मार्केटला वगैरे. तर नाहीतर दादा दिव्याला पण भेटायचंच आहे. डिस्टन्स पण एवढं लांब लांब आहे प्लस ट्रॅफिक. माहीत नाही इथून त्यांच्या इथे जायला 2 तास लागतात विदाऊट ट्रॅफिक. असं फक्त 2 तास दाखवत आहेत आणि ओला उबर पण 500 रुपये दाखवत आहेत. सो वी डिसाईड की आपण सेंटरला मध्ये कुठेतरी भेटू असं आम्ही ठरवलं तरी होतं. बट बघू आता कसं जमतंय. मुंबईची लोकल आणि मुंबई बेस्ट आहे खरंच. कधी पण कुठे पण जा 10 रुपयामध्ये, जास्तीत जास्त 30 रुपये. कर्जत कसारा. सो लेट्स सी, बघूया कुठे जातोय आता नाश्ता करायला. मला काही माहीत तर नाही आहे पुण्याचं, बट बघू जातो कुठेतरी. दाखवतो तुम्हाला पण. मूवी बनाती है तो मूस बनवत असते नेहमी. या दोघी नेहाच्या रूममेट्स आहे, आम्हाला घेऊन चालल्या. आम्हाला काही माहित नाही पुण्याचं. हिला मी जबरदस्ती कॉफी, हॉट कॉफी पिलवली. हॉट कॉफी, टी अँड हॉट कॉफी आहे. बिचारीचं तोंड जळलंय. दाखव. मी आपल्या कोकणात पण कोणी मला फोर्स केला नीट टी आणि कॉफीचा. बट मी पण फोर्स नाही केला. मी फक्त विचारलं पिते का, पी. मला कोणी कॉलेजच्या इथे पण विचारत नाही आजकाल चहा प्यायला चलते का. माफी करतो, गलती हो गई, माफ करतो. आता आम्ही नाश्ता करून आलोय. अरे ते आत्ता आली आहे धूप, परत पाऊस आला तर मग निघू. मीला सांगते तुळशीबागला जाऊया फिरायला, कारण आमचा संध्याकाळचा प्लॅन आहे. तर आम्ही दादाला वगैरे पण भेटून घेऊ तिथे. मोठी झाली आम्ही जेवण करून परत आलो होतो. नाही लेट झालं असतं आणि परत नको करू. याच कॅबने आम्ही रूमवर उतरलो आणि परत काकाच्या टॅक्सी मध्ये ते परत होता. आता परत मूवी बघायला चाललोय आम्ही. फक्त तुम्ही मला हेअर वॉश करून खाली आले. मी माझ्या आता जे छोटे छोटे हेअर्स आहे त्याला बेबी हेअर्स आम्ही इथूनच गेलो 5 मिनिटं आधी. घरी गेल्यानंतर आम्हाला कळलं मॉल मध्ये जायचंय. मग परत आम्ही आलो घरून. हा सेम पोझिशन मध्ये, सेम कपड्यांमध्ये, सॉरी पोझिशन म्हणते. 10 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. चला
आम्ही लिफ्टने जाणार होतो तेवढं श्रुती याच्यात श्रुती खाली उतर ओ गॉड. मूवीला 15 मिनिटं बाकी आहेत आणि त्याच्यामध्ये पण मुली आल्यात शॉपिंगला. गर्ल्स किधर भी कितने टाइम में भी शॉपिंग कर ही सकती है. बॅक टू बॅक प्लॅन. आम्ही लंच केला, इथे पार्किंग मध्ये आलो आणि परत आम्ही कॅब पकडून मूवीला गेलो आणि आता आम्ही बघून आलो मेट्रो इन दिनो. तिला यायचं नव्हतं म्हणून हटली बघ ती क्लबमध्ये. आणि आता फक्त आमच्याकडे अर्धा तास आहे रेडी होऊन परत क्लबला जायला. फक्त अर्धा तास म्हणजे संस्कारी पासून आता डायरेक्ट वेस्टर्न. 8 वाजता आम्हाला निघायचंय क्लबला. मेकअप डन. हेअर्स करते बट मी व्हिडिओ करत नाही कारण व्हिडिओ खूप पण रेडी. ओ मॅडम, एव्हरीवन इज रेडी. रेडी श्रुति, नेहा रेडी. चलो फिर. ये हम हैं, ये हमारी सोसाइटी है और ये सामने पब है. ये इधर जा रहे हैं हम लोग. वॉकिंग डिस्टेंस एकदम.
भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये पार्ट 2. बाय गाईज. आम्ही ज्या प्रकारे पार्टी करून आलेलो आहे, मी सगळ्या लेडीज गँगला सांगेल की सगळ्यांनी अशी पार्टी केली पाहिजे. म्हणजे आम्ही तशीवाली पार्टी नाही केली आहे, पण आम्ही डान्सवाली पार्टी खूप केली आहे, माहोल केलाय. आणि मी सगळ्या लेडीज गँगला सांगेल की तुम्ही पण 2-3 महिन्यानंतर अशी पार्टी केली. आमची हालत बघा, हालत. आम्ही तर नाही करत, पण आम्ही करू आता 2-3 महिन्यात पार्टी. थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज. बाय. कोणासाठी तरी बोलली